सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयाने ज्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. मुक्ताताई, श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये काय फरक असतो? आणि श्रद्धेचं विकृतीकरण झालं की अंधश्रद्धा होते का? असं आहे की हे 3 शब्द आहेत. श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विकृत श्रद्धा. आपण तिन्ही शब्द व्यवस्थित समजावून घेऊया. श्रद्धा शब्द जो आपल्या परमार्थात सांगितला आहे त्याचा अगदी स्पेसिफिक अर्थ आहे की सत तत्वाचा धी म्हणजे बुद्धीमध्ये निश्चय करणं किंवा धारणा करणं याला श्रद्धा म्हणतात. सत तत्व म्हणजे आत्मतत्व. सुरुवातीलाच आपण बघितलं की अध्यात्मशास्त्रामध्ये खरा मी देह नसून खरा मी सच्चिदानंद रूप आहे अशी मांडणी या संपूर्ण अध्यात्मशास्त्रात केलेली आहे. मग सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय हे समजावून घेणं आणि ते तत्व आहे अशी श्रद्धा ठेवणं, सुरुवातीला ते विश्वासाने स्वीकारणं हे अतिशय आवश्यक आहे या प्रांतामध्ये. का बरं आवश्यक आहे? कारण की हे तत्व, जसं मी मगाशी सांगितलं की हे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येण्यासारखं, व्यवहारामध्ये आपल्याला ज्या ज्या पद्धतीने ज्ञान होतं त्या कुठल्याही पद्धतीने या सत्तत्वाचं किंवा आत्मतत्वाचं ज्ञान होणं शक्य नाही. अतिशय सूक्ष्म तत्व आहे. मग असं हे सूक्ष्म तत्व आहे, आज मला क्रॉस चेक करायला, व्हेरीफाय करायला कुठलाही अव्हेन्यू नाही, परंतु तरी आत्मा नावाचं तत्व आहे. आपल्या संत वाङ्मयात सांगितलं, उपनिषदात सांगितलं, भगवद्गीतेत सांगितलं तसंच ते आहे. हे सुरुवातीला आपल्याला श्रद्धेने स्वीकारावं लागतं, विश्वासाने स्वीकारावं लागतं आणि असं विश्वासाने स्वीकारण्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि जसं मी सांगितलं की आपण ही प्रत्येक गोष्ट थोडीशी आपल्या दैनंदिन व्यवहाराशी पडताळून पाहू की व्यवहारामध्ये, उदाहरणार्थ की मला माझ्या केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये शिकवलं की पाण्याचं कॉम्पोजिशन हे H2O असं आहे, हायड्रोजन ऑक्सिजन मिळून पाणी तयार होतं. पहिल्यांदा जेव्हा मला शिकवलं तेव्हा मी हायड्रोजन बघितला होता का, ऑक्सिजन बघितला होता का, आज तरी मी तो बघितलाय का? मग हे दोन्ही जेव्हा एकत्र येऊन पाण्याचं मॉलिक्यूल तयार होतो ही प्रक्रिया मी आज बघितली आहे का? मी बघितली नाहीये, पण कोणीतरी दुसऱ्याने ती बघितलीये, कोणीतरी 10-20 इतर लोकांनी ती व्हेरीफाय केलीये, त्यांच्या शब्दांवर श्रद्धा ठेवून मी ती गोष्ट स्वीकारते. तसंच हे आत्मा नावाचं तत्व, सच्चिदानंद नावाचं तत्व आहे. ते संतांनी सांगितलं, ते अनेक सद्गुरूंनी आपल्या परंपरेमधल्या हजारो महात्म्यांनी त्याचा अनुभव घेतला. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून सुरुवातीला ते स्वीकारणं याला परमार्थामध्ये खरी श्रद्धा म्हणतात. आणि खरी श्रद्धा ही इन इसेन्स अंधच असते असं आपण सुरुवातीला म्हणूया. अंध म्हणजे काय की मी स्वतः व्हेरीफाय करू शकत नाही, परंतु विवेकानंदांनी त्याचा अनुभव घेतला, समर्थ रामदास स्वामींनी घेतला, तुकाराम महाराजांनी घेतला, तुलसीदासांनी घेतला, कबीरांनी घेतला, मीरेंनी घेतला, म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवते, त्यांच्यावरती मी विश्वास ठेवते. तर हा जो प्रकार आहे हा इन इसेन्स सुरुवातीला अंधश्रद्धा असतो, कारण की मी बघू शकत नाही पण मी त्याच्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे परमार्थातली खरी श्रद्धा संतांवर, संत वाङ्मयावर, उपनिषदांवर, गीतेवर ठेवलेली श्रद्धा ही अंधच असते असं आपण म्हणूया. पण दुसरी जी आहे ती विकृत श्रद्धा. आणि विकृत श्रद्धा म्हणजे काय, ती बाई आली आणि तिचं तोंड अपशकुनी आहे, ती तिचं तोंड बघितल्यामुळे सगळा माझा दिवस खराब झाला, किंवा आमच्या दारावरती पाल, आता इथे मी न्यूजपेपर मध्ये वाचलं होतं की पाल असते ना आपली, ती पाल जर खालून वर गेली तर तो शुभ शकून आहे आणि ती वरून खाली आली तर तो अपशकून आहे. किंवा काय मांजर आडवी गेली तो अपशकून आहे. किंवा ते करणी, भानामती सारखे प्रकार की कोणीतरी वाटेमध्ये लिंबू ठेवलं, काय भानामती केली, आणि हे जे सगळे प्रकार आहेत हे विकृत श्रद्धेचे प्रकार आहेत. आमच्याकडे हैदराबादला इथे आपण जेव्हा त्या दुकानामध्ये एखाद्या प्रवेश घेतो तेव्हा तिथे लिंबू आणि मिरची असं दोरीला टांगून ठेवलेलं असतं. मी एकदा विचारलं की काय हो, कशासाठी हे लिंबू मिरची ठेवले? तर म्हणे लिंबू मिरची ठेवलं की कुठलं संकट येत नाही, सगळं जे अपशकुन आहेत, वाईट गोष्टी त्या सगळ्या दुकानाच्या बाहेर राहतात. तर अशा प्रकारचे हे जे सगळे आपल्या रूढी परंपरा आहेत ज्या कुठल्याही संतांनी एंडोर्स केलेल्या नाही,
तुम्ही तुकाराम गाथा आपण उघडून वाचली, ज्ञानेश्वरी उघडून वाचली, दासबोध उघडून वाचलं, तर त्यांनी लिंबू, मिरची, पाल आणि काय आपलं मांजर आडवं जाणं अशा कुठल्याही गोष्टींना त्यांनी थारा दिलेला नाहीये, त्याचं वर्णन केलेलं नाहीये. उलट आपण या संतांचं चरित्र बघितलं, समर्थांचं चरित्र बघितलं, तर बळी देणं, एखाद्या मनुष्याचा बळी देणं, प्राण्याचा बळी देणं, अशा सगळ्या प्रकारच्या रूढी परंपरांना, विकृत श्रद्धांना त्यांनी घणाघाती प्रहार केलेले आहेत याच्यावर. त्यामुळे अशा प्रकारचे शकून, अपशकून, विकृत श्रद्धा याच्यावरती आपणही विश्वास ठेवू नये. या संपूर्ण जगामध्ये शुभ अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपलं मूळ स्वरूप, ज्याला आत्मा किंवा सच्चिदानंद किंवा परमात्मा आपण म्हणतो. आणि प्रत्येक कृती जी मला माझ्या स्वरूपाकडे घेऊन जाते ती शुभ असते आणि प्रत्येक कृती जी मला माझ्या स्वरूपापासून दूर ठेवते ती अशुभ असते. असा आपण एक सिंपल क्रायटेरिया ठेवला तर श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विकृत श्रद्धा या तीनही गोष्टींच्या मधला एक व्यवस्थित निवाडा आपल्याला करता येतो. पण मुक्ताताई आता म्हणजे मला तुम्हाला विचारायचंय, आता एखादं अमुक देवस्थान खूप जागृत आहे. तिथल्या देव नवसाला पावतो. मग आपल्या घरच्या देव्हाऱ्यातले देव नसतात का? आणि हे सर्व व्यापक तत्व फक्त मंदिरातच असतं का? म्हणजे हा प्रश्न मनात आला म्हणून तुम्हाला विचारते. छान प्रश्न आहे. आणि असं आहे महात्म्य एकेका जागेचं की तिथलं देवस्थान जागृत आहे असं आपण म्हणतो खरंच. हां, हां. पण आपण मगाशी बघितलं होतं की कुठल्याही प्रकारची उपासना, देवाची पूजा किंवा व्रत करताना एक यांत्रिकता करणं, यंत्रवत करणं हे जसं चुकीचं आहे, तसं खऱ्या पारमार्थिक साधकांनी कुठली तरी अपेक्षा ठेवून, सकामता मनामध्ये ठेवून देवाच्याकडे जाणं हे देखील तितकंच चुकीचं आहे. चुकीचं आहे ना? चुकीचं आहे. सकामता आणि यांत्रिकता हे आपल्या परमार्थाला मिळालेले फार दोन मोठे शाप आहेत. एक दोन उदाहरणं बघूया की एक आपण सुरुवातीच्या काळामध्ये जसं एखादा मुलगा केजी मध्ये असतो, पहिली दुसरीत असतो, तेव्हा त्यांनी काही गोष्टी करणं हे त्याला शोभतं. आमच्याकडे घरामध्ये एक लहान मूल आलं होतं 4 वर्षांचं. तर 3-4 वर्षांचं मूल ते जोरजोरात सोफ्यावर उड्या मार, कार्पेटवर उड्या मार, इकडची वस्तू घे, तिकडे ठेव, तिकडचा पडदा ओढ हे करत होतं. आणि सगळ्या लोकांना बघताना त्याचं खूप कौतुक वाटत होतं. टाळ्या वाजवल्या, सगळ्यांनी फोटो सुद्धा काढले त्याचे. आता हे सगळे प्रकार त्या 3 वर्षाच्या मुलाने केले म्हणून त्याला शोभले. एखाद्या 30 वर्षाच्या माणसाने असा येऊन माझ्या बैठकीत उच्छाद मांडला तर ते त्याला शोभेल का? अगदी तसंच परमार्थाच्या प्रांतामध्ये आपण जेव्हा सुरुवातीला प्रवेश करतो, तेव्हा देवाच्या समोर जाऊन खूप सगळ्या मागण्या मागतो, की जागृत देवस्थान आहे म्हणून तिकडे जायचं, की देवा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, देवा माझ्या मुलाला नोकरी मिळू दे, देवा माझ्या मुलाला IIT ऍडमिशन मिळू दे, माझं प्रमोशन होऊ दे, माझा रोग सुरू होऊ दे, तूर होऊ दे वगैरे. हे प्राथमिक काळामध्ये आपल्याला शोभा देतं. पण जो आपण परमार्थाच्या प्रांतामध्ये प्रगती करतो, एक खूप छान शब्द आहे आमचे सद्गुरू सांगतात, परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात, की क्रमविकास नावाची गोष्ट आहे, म्हणजे इव्होल्युशन. जसं लहान मूल पहिलीतून दुसरीत, दुसरीतून 5वीत, 10वीत युनिव्हर्सिटीमध्ये जातं, तसं परमार्थामध्ये सुद्धा आपण इव्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे. क्रमविकास होणं अपेक्षित आहे. मग सुरुवातीच्या काळात देवाकडून या मागण्या मागल्या तर ठीक आहे. हळू अशी आपली उपासना वाढावी आणि देवाचं स्वरूप जर खरंच समजावून घेतलं, भक्ती कशासाठी करतो, उपासना कशासाठी करतो हे खरंच समजावून घेतलं, तर या मागण्या कमी व्हायला हव्यात आणि शरणागती वाढायला हवी. मग शरणागती काय, की देवा तू ज्या परिस्थितीत मला ठेवलं तीच माझ्यासाठी योग्य आहे, तीच माझ्यासाठी बरोबर आहे, हा भाव मनात निर्माण व्हायला हवा हळूहळू. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचा एक भाग आहे, की अशा प्रकारे कुठल्या तरी कामना पूर्तीसाठी म्हणून देवाच्या स्थानी जाणं हेच मुळात चुकीचं आहे आणि या गोष्टीला मुळात आपण आधी छेद द्यायला हवा. हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की खरंच आपली श्रद्धा बळकट असेल, तर जे घराच्या देवाच्या समोर बसून मागून आपल्याला मिळेल, तेच त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मिळेल. नाही, माझ्या मनात तोच विचार येतो बरेचदा असा, की आपल्या घरी तर देव आहेत, त्याच्यातही तेवढीच हे आहे ना देवत्व, जेवढं अगदी देवळातल्या देवात आहे. अगदी आता आता प्रल्हादाला खांबामध्ये सुद्धा दिसला होता देव. हां, हां, हां. त्यामुळे आपला जो देव आहे हा मूर्तीमध्ये आहे, परंतु तो मूर्ती पुरता मर्यादित नाही. त्याची पूजा करीत जावी. जो आपला खरा नारायण आहे तो संपूर्ण विश्वात चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे.
त्याला एकदा बघायला शिकलं की मग मूर्ती पुरता देव, मूर्ती मधला देव ही आपली दृष्टी बदलून जाते. आणि सगुणाकडून प्रत्येकाच्या निर्गुणाकडेचा प्रवास करायला हवा होणं त्याच्यासाठी. आवश्यक आहे. त्याच्यासाठी हे सगळं परमार्थ शास्त्र आहे. नाहीतर नुसतंच देवाच्या समोर बसून 4 फुलं वाहिले आणि आपलं काम झालं, असं हे शास्त्र नाही. बरं कधी कधी मुक्ताताई, आपली धर्म देवपूजा आणि झाली नाही, कधी कधी आपण देवपूजा आपली राहून गेली तर अस्वस्थ वाटतं. हे काय कितपर्यंत बरोबर आहे, म्हणजे काय? तो आपला रोजच्या सवयीचा भाग असतो ना. होय. असं आहे की आळशीपणामुळे चुकली तर वाईट वाटायला हवं त्याचं. परंतु काही कारणांनी काय असा विचार करूया की घरात आजारी व्यक्ती आहे, तिची शुश्रूषा करताना किंवा पाहुणे आले, त्यांचं काही पाहुणचार करताना जर ती पूजा चुकली, तर त्याचं गिल्ट येण्याची गरज नाही. एक अच्छा, गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की देव हा नेहमी आपल्या प्रेमाचा विषय असावा, प्रीतीचा विषय असावा, भीतीचा विषय नसावा. वा. खरंय, आणि अगदी बरोबर आहे. आणि जोपर्यंत देव आपल्या भीतीचा विषय आहे, तोपर्यंत या प्रांतामध्ये जेवढे काही भ्रष्टाचार, व्यभिचार आले, ते आपल्या देवाला घाबरण्यामुळे निर्माण आलेले. तर खरंय, ही अगदी गोष्ट खरं. नेहमी लक्षात ठेवावी. आणि असं आहे की आपलं आणि देवाच्या मध्ये अंतर जितकं जास्त, तेवढी आपली कृतिशीलता जास्त असते. की मी पूजा करावी, मी देवाला फूल वाहावं, मी नैवेद्य दाखवावा. हे कुठपर्यंत वाटतं? जोपर्यंत आपल्यामध्ये आणि देवामध्ये फार अंतर आहे. उपासनामध्ये आपण बघितलं होतं की देवा भक्ता अखंड भेटी. एकदा उपासक जो जो आपल्या उपास्य दैवताच्या जवळ जातो, उपास्य दैवताचं स्वरूप कसं आहे? तो सुद्धा सच्चिदानंद रूप आहे आणि मी सुद्धा मुळात सच्चिदानंद रूप आहे. मग जो जो विचाराने, साधनेने मी त्या उपास्य दैवताच्या जवळ जाते, तो आपली कृतिशीलता हळूहळू आपोआप नैसर्गिकपणे कमी होते आणि आपली चिंतनशीलता वाढते. आणि त्याच्यानंतर असं आहे की आपण शरीराने फुलं देवाला वाहिली किंवा न वाहिली, तरी मनाने आपण देवाशी अखंड जोडलेले असतो. त्या अनुसंधानात असतो. आणि तेव्हा तो जो पूजेचा उपचार आहे, तो गळून पडला तरी हरकत नाही. मुद्दाम काही सोडायचं नाही. आता आम्ही पोचलो कुठल्यातरी वेगळ्या स्तरावर, आता आम्ही ज्ञानमार्गी झालो म्हणून देवाच्या पूजा, व्रत, वैकल्य सोडायची सोडली नाही. असे नाही. हा. परंतु आपला क्रमविकासाच्या टप्प्यामध्ये एक अशी वेळ येते की या उपासना, हे व्रत हळूहळू गळून पडतात. याचा अर्थ आपण ते सोडून देतो असं नाही. पण एखाद दिवशी चुकून सुटलं तर त्याच्याबद्दल भीती किंवा पश्चाताप वाटायची आवश्यकता नाही. भगवंताचं नाम घ्यावं आणि त्याला म्हणावं की पूजा केली तेही तुला अर्पण आणि नाही केली तेही तुलाच अर्पण, असं म्हणावं. म्हणजे काय, भक्ती सगुणाची करायची, पण या अव्यक्त निराकाराला आपल्या हृदयात अनुभवायचं, नाही का? अगदी बरोबर बोललाय तुम्ही. आणि हेच मुख्य उद्देश, हे साधलं की सगळं साधलं. हा, हा. त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवा आपण. म्हणजे अगदी आम्ही. बरोबर. सगळे धर्म आणि अध्यात्म यामध्ये काय फरक आहे मुक्ताताई? हं. महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण की हा. आपल्या सगळ्यांपैकी खूप जण धार्मिक असतात आणि धार्मिक आहे म्हणजेच आपण आध्यात्मिक आहोत असं खूप जणांना वाटत असतं. खूप अभिमान असतो या गोष्टीचा. अभिमान असतो. हा, दुराभिमान म्हणता येईल. आणि एखाद्या व्यक्तीला विचारलं, "अहो तुम्ही, मी खूप आध्यात्मिक आहे." मग आध्यात्मिक आहे म्हणजे नेमकं काय? हो, नाही असं म्हणजे म्हणतात, आम्ही बरेच जण दरवर्षी. म्हणतात. खरंय. हा. मग आध्यात्मिक आहे म्हणजे नेमकं काय आहात तुम्ही असं विचारलं, तर ते म्हणतात की आम्ही वर्षातून एकदा कुलदेवतेला जातो, वर्षातून एकदा कुलाचार करतो, दर महिन्यात चतुर्थीचा उपवास करतो आणि दर पूजा महिन्यातून एकदा करतो, आत्या गणपतीला जाऊन करतो. येतो. आणि हे केलं की आमचं अध्यात्म झालं, असं खूप लोकांना वाटतं. तर म्हणून धार्मिक आणि आध्यात्मिक या दोन्ही गोष्टींमधला फरक समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आणि दोन्ही मानवी जीवनाची महत्वाची अंग आहेत आणि दोन्हींचं महत्व आहे. धर्म हे मुख्यतः बहिरंग आहे, अध्यात्म हे अंतरंग आहे, असं आपण म्हणूया. धार्मिक जीवन म्हणजे सदाचारी जीवन, एक नीती, नियम ज्याच्यामध्ये सांगितलेले आहेत असं जीवन. धर्म शब्द हा खूप मोठा आहे, खूप व्यापक आहे आणि त्याचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत. एक सोपा अर्थ आहे की धारणात धर्म हा, ज्याच्यामुळे धारणा केली जाते तो धर्म होय. मग ज्याच्यामुळे संपूर्ण समाजाची धारणा केली जाते, जो आपल्या समाजाला विस्कळीत होऊ देत नाही, विघटित होऊ देत नाही, अशी आचारसंहिता, अशी नियमावली ज्या शास्त्रामध्ये सांगितली आहे, त्याला धर्म म्हणतात. असं आपण एक सोपी व्याख्या बघूया धर्माची. हम्म. धर्म म्हणजे कर्तव्य आहे, धर्म म्हणजे अनेक सगळे अजून अर्थ आहेत.
पण अशी एक नियमावली आपल्याला आपल्या धर्माने, धार्मिक जीवनाने घालून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे काही डूज अँड डोंट्स म्हणजे विधी निषेध सांगितलेले आहेत. आता उदाहरणार्थ, की जसं मी मगाशी म्हटलं, की सकाळी उठून नैवेद्य दाखवा आणि मग जेवण करा. हा एक साधी गोष्ट आहे. मग हे नैवेद्य दाखवून जर आपण जेवण केलं, तर तेवढ्या वेळापुरतं एक तर आपण देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणजे बिना अंघोळीचा स्वयंपाक करत नाही. आपण अंघोळ करतो, नंतर स्वयंपाक करतो, तेवढ्या वेळापुरतं आपण अन्न चाखून बघत नाही. देवाला नैवेद्य दाखवतो. तर ह्याच्यामध्ये आपल्या इंद्रियाचा आणि मनाचा संयम आपोआप साधला जाईल, अशी व्यवस्था याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी साधी गोष्ट आपल्याला सांगितली, की पानामध्ये अन्न टाकू नये. पानामध्ये अन्न का टाकायचं नाही? अन्न हे पूर्ण ब्रह्म असा श्लोक म्हणून आपण जेवायला सुरुवात करतो, राईट? मी एक छोटीशी गोष्ट सांगते. पंजाबमध्ये एक एमपी आहेत, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही. परंतु त्यांनी साधारण 2019-20 मध्ये एक प्रायव्हेट बिल प्रपोज केलं होतं. ते अजून पास झालेलं नाहीये. पण हे जे एमपी आहेत, यांनी त्यांच्या पंजाबमधल्या एका लग्नामध्ये खूप खर्च केला जातो. एका लग्नाच्या रिसेप्शन मध्ये ते गेले. त्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये 285 प्रकार ठेवलेले होते. आणि सगळं रिसेप्शन झाल्यावर त्यांनी सांगितलं, की यातल्या 129 पदार्थांना कोणी हात देखील लावला नाही. ते तसेच्या तसे सगळे पदार्थ वाया गेले. मग आपण लग्नाच्या रिसेप्शन मध्ये जातो, क्रूजवर जातो, एखाद्या बुफेमध्ये जातो हॉटेलमध्ये, तर आपली जेवढी माझी 4 पोळ्या खाण्याची भूक असेल तर तेवढी अवश्य घ्यावी. पण 4 पेक्षा जास्त 8-8 पोळ्या घेणं, 5-5, 10-20 पुऱ्या घेणं आणि ते अन्न नंतर वाया घालवणं, हे आपल्या धर्माला मान्य नाही. आता हा साधा नियम जेव्हा आपल्या धर्माने आपल्याला घालून दिलेला आहे, त्याच्यामध्ये समाज व्यवस्था विस्कळीत होऊ नये, अन्न वाया जाऊ नये, गरीब लोकांना अन्न मिळावं, हा देखील एक उद्देश आहे. आणि आपण आपल्या गरजा ओळखून त्याच्यानुसार गोष्टी कंझ्युम कराव्यात, हा देखील उद्देश आहे. मग धर्म म्हणजे फक्त एखादा कुठला तरी झेंडा तो काठीला लावायचा, कुठेतरी जाऊन निदर्शनं करायची, भांडणं करायची, हा धर्माचा अर्थ नाही. तर आपलं स्वतःचं जीवन नियमित आणि सुसंस्कारित करायचं आणि प्रत्येक व्यक्तीचं जीवन जर अशा प्रकारे डिसिप्लिन, शिस्तबद्ध, सुसंस्कारित झालं, तर त्यानिमित्ताने संपूर्ण समाजाचं उत्थान होईल. संपूर्ण समाजाचं एक नियमितता राहील, बॅलन्स राहील, असा एक त्या धर्माच्या मागचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारे धार्मिक जीवन जर आपण जगायला शिकलो, परनिंदा करू नका, परधनाची अपेक्षा करू नका, असे काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं मी म्हटलं, की मी हैदराबादमध्ये इथे बसलीये. माझी नणंद, माझ्या जाऊबाई आणि माझ्या सासूबाई महाराष्ट्रात राहतात. मी इथे बसून माझ्या हैदराबादच्या मैत्रिणीला त्यांच्या सगळ्या 4 गोष्टी सांगितल्या, की नणंद माझी अशी, जाऊ तशी, सासूबाई तशा. तर त्याच्याने त्या लोकांच्यामध्ये काय फरक पडणार? त्या नात्यामध्ये काय फरक पडणार आहे? मग अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे गॉसिप करू नये, परनिंदा करू नये, हे आपल्या धर्मात सांगितलंय. अन्न वाया घालवू नये, नैवेद्य दाखवा. या सगळ्या माध्यमातून आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात, आपण शिस्तबद्ध व्हावं आणि अशा प्रकारचं जीवन जगलं, धार्मिक जीवन, नैतिक जीवन, की त्या माध्यमातून जी आपली शरीराची आणि मनाची जडणघडण होईल, अशा सुसंस्कारित मनाने आणि शरीराने अध्यात्मशास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे, म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे, त्या आत्मतत्वाचा अनुभव घेण्याची शक्यता निर्माण होते. जर आपलं जीवन खूपच इनडिसिप्लिन्ड असेल आणि काय अस्ताव्यस्त पसरलेलं असेल, तर मग तो आत्मा कुठला आणि सच्चिदानंद काय, कशाचाच काही संबंध नाही. म्हणून अध्यात्मशास्त्राचा खरंच अभ्यास करायचा असेल, खरंच अनुभव घ्यायचा असेल, तर त्याच्या आधी मूळ या काही धर्माच्या नीतीच्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. संपूर्ण जीवन, व्यावहारिक, आध्यात्मिक जीवन दोन्ही त्याच्यामुळे सुव्यवस्थित होईल. धर्म छान म्हणजे सांगते तुम्ही. आचरणाची बाब आहे. आचरणाची बाग आहे. यातली प्रत्येक गोष्ट ही आचरणाची. या आचरण. सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक सवयीशी थेट संबंध आहे. हं. जोपर्यंत धर्म आणि अध्यात्म ग्रंथांमध्ये ते ग्रंथ वेगळे आणि माझं डे टू डे लाईफ वेगळं असं आपल्याला वाटतं, तोपर्यंत या दोन्हींचा मेळ समन्वय घालणं साधायचा. शक्य नाही आणि धर्म आणि अध्यात्म हे पुस्तकातच राहील. कधी त्याचा आपल्या जीवनात उपयोग होणारच नाही. तसं अपेक्षित नाहीये. खरंय. मुक्ताताई, भगवद्गीता, वेदांत, उपनिषद यांचा अभ्यास का करायचा आणि आजच्या जगण्यात ते रिलेव्हंट आहेत का? त्यातून काय अनुभूती येते? असं मी मगाशी जसं म्हणलं, की गीतेमध्ये जी आपली तत्व सांगितलेली आहेत, वेदांत उपनिषदांमध्ये, त्या प्रत्येक तत्वाचा आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाशी अगदी थेट
संबंध आहे आणि प्रत्यक्ष ऍप्लिकेशन आहे. एक छोटीशी गोष्ट, एक 2 गीतेमधले आपण छोटेसे चरण बघूया. एक सांगितलेलं आहे गीतेमध्ये की गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. हम्म. म्हणजे जे व्यक्ती माझ्या जीवनातून निघून गेले आहेत, ज्यांचे प्राण गेले आहेत, म्हणजे ज्यांचा मृत्यू झाला आहे ते, किंवा अजून जे जीवित आहेत ते, अशा व्यक्तींच्या बाबत किंवा ज्या घटना होऊन गेल्या त्यांच्या बाबत विचारवंत माणूस पंडित शोक करत नाही. इथूनच भगवंताच्या प्रबोधनाला सुरुवात झालेली आहे. मग ही गोष्ट जर आपण आणून आपल्या जीवनात अप्लाय करायचा प्रयत्न केला की माझ्या जीवनात मला दुःख होतात का? होतात. कशामुळे होतात? कोणीतरी माझा अपमान केला, कोणीतरी मला अद्वा तद्वा बोललं, मला आजार झाला, माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, माझ्या जवळच्या व्यक्तीला आजार झाला, ती आता बरी होत नाही, ते पॅरालाइज झाली, ती बेड रिडन झाली, किंवा मी पॅरालाइज झाले, मी बेड रिडन झाले. ही सगळी दुःख आपल्याला का बरं होतात? कारण की गीतेचं हे मूळ तत्व आपल्याला कळलं नाही की मृत आणि जीवित कुठल्याही व्यक्तीसाठी शोक करणं हे विचारवंत माणसाचं लक्षण नाही. आणि जर मी शोक करत असेल तर भगवंताच्या दृष्टीने मी विचारवंत नाही, मी अविचारीच आहे. माझ्या कितीही मोठ्या डिग्रीज असतील, मी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, लॉयर आहे, मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन PhD केली, पण जर मला माझ्या जीवनात दुःख होत असेल तर भगवंताच्या दृष्टीने मी विचारवंत नाही. दुःख नसे ओखदा एवढे, असं ते कभी खुशी कभी गम वालं जे जीवन आहे त्याला आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये अजिबात थारा नाही. काय एक मी जसं म्हणलं मगाशी, आपण फार दुर्दैवी आहोत की एक गाणं आहे, मला त्या गाण्याचं बॅकग्राऊंड माहिती नाही, परंतु मला कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. त्या गाण्याला युट्यूब मध्ये काहीतरी 10 मिलियन व्ह्यूज मिळाले. म्हणजे 10 मिलियन लोकांनी ते गाणं ऐकलं, ते किती छान आहे वगैरे त्याच्यावर लिहिलं. पण ही जी जीवन पद्धती आहे ना, याला आपल्याकडे प्रतिष्ठा दिलेली आहे की कोणीतरी गेलं जीवनातून निघून की आपल्याला दुःख होणं साहजिकच आहे, आपण माणूस आहोत, आपण काय आपलं काही दगडाचं हृदय आहे का, अंतःकरण आहे का? मग संयोग झाला की आनंद, वियोग झाला की दुःख, यश मिळालं की आनंद, अपयश मिळालं की दुःख, स्तुती केली की आनंद आणि निंदा केली की दुःख. हे साहजिक आहे, हे जीवनाचं स्वरूपच आहे. असेच संस्कार आपल्यावरती वर्षानुवर्ष जन्मानुजन्म झालेले. भगवद्गीता जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला सांगतात की सुख दुःखे समे कृत्वा, लाभा लाभो जया जय. की अशा प्रकारे यश मिळालं म्हणून सुखी, अपयश मिळालं म्हणून दुःखी, असं जर तुम्ही होत असाल तर ती योग्य जीवन नाही, आदर्श मानवी जीवन नाही. कर्मण्येवाधिकार असते, दुसरा एक साधा सिद्धांत दिलेला आहे की तुझं जो अधिकार आहे तो फक्त कर्मामध्ये आहे, कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. आणि अनेक पद्धतीने याचं ऍप्लिकेशन करता येऊ शकतं. एखादा सर्जन असेल, त्या सर्जन वरती सर्जरी करायची वेळ आली आणि त्याच्या समोर त्याचा मुलगा स्वतःचा आला, तर तो सर्जन म्हणतो की नाही, मी सर्जरी नाही करू शकणार. का नाही करू शकणार? कारण की हा माझा मुलगा आहे, तो माझा वाटतो म्हणून मी सर्जरी करू शकत नाही. तू तुझं काम कर. त्याचा जर जीव वाचायचा असेल तर तो भगवंताच्या इच्छेने वाचेल, त्याचा जीव वाचायचा नसेल तर कोणीही सर्जरी केली तरी तो जीव वाचणार नाही. कर्मण्येवाधिकार असते, एक साधं प्रिन्सिपल लक्षात ठेवलं तर मी शिक्षक असो, आई असो, सर्जन असो, लॉयर असो, डॉक्टर असो, एखाद्या बिझनेस मोठ्या कंपनीमध्ये काम करत असो, कर्मण्येवाधिकार असते एवढं एक प्रिन्सिपल जरी अप्लाय केलं तरी आपलं जीवन खूप संघर्षरहित होऊ शकतं. आणि जो आनंद ही जी संकल्पना आपल्या परमार्थात सांगितली तिकडे आपली वाटचाल होऊ शकते. जो आनंद आपल्या शास्त्रात सांगितलाय तो निरपेक्ष सुख आहे, कधीही कोणावरतीही कशावरतीही अवलंबून नसलेलं सुख. आपलं सुख हे शाश्वत. कायम कुठल्या तरी व्यक्तीवर, वस्तूवर, तो मनासारखा वागला तर सुखी, तो मनासारखा नाही वागला की दुःखी. असं हे जे आपलं सी सॉ वरती असणारं सुख दुःख आहे ते परमार्थाला अजिबात मंजूर नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आजूबाजूला कशीही परिस्थिती असली तरी आनंदाचे डोहन आनंद तरंग, या दिशेने आपल्याला आपलं अध्यात्मशास्त्र घेऊन जातं. म्हणून या गीतेतल्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित समजावून घेतल्या दासबोधामधल्या तर फार त्याचा मोठा प्रत्येक घटनेत आपल्याला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रोफेशन मधल्या व्यक्तीला त्याचा उपयोग आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन आहे. रोजच्या व्यावहारिक आयुष्यात मुक्तते आपण त्रिगुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याचं काय स्थान आहे?
असं आहे की प्रत्येक सगळ्या व्यक्ती या त्रिगुणात्मक आहे असं म्हटलं जातं. या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या चराचर सृष्टीमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही 3 गुणांची बनलेली आहे. 3 गुणांचं कॉम्बिनेशन कमी जास्त होतं आणि त्या कॉम्बिनेशन नुसार माणसाचा स्वभाव ठरवला जातो. जर आपण शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला तर कुठल्या वेळेस कुठला गुण अधिक प्रबळ आहे आपल्यामध्ये हे कळतं. उदाहरणार्थ, खूप आळशीपणा, खूप झोप येणं किंवा ज्याला आपण म्हणतो अघोरी भक्ती करणं, ही सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत. की अनावर क्रोध होणं, जे सिनेमामध्ये दाखवतात की तो हिरो आला आणि त्यांनी सगळी क्रॉकरी फेकून मारली आणि सगळी फोडली खाली, ग्लास. ती सगळी तमोगुणाची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे आपल्याला खूप झोप येत असेल, खूप आळशीपणा असं येत असेल, तर तो आपल्या आतल्या तमोगुणाचा प्रभाव आहे हे जाणावं. दुसरा आहे रजोगुण आणि रजोगुणाचं मुख्य लक्षण एक आहे की अनिर्बंध भोग करण्याची इच्छा. खूप भोगावं. 50 साड्या आहेत, तरी अजून 51वी साडी घेऊन जाऊन घ्यावीशी वाटते किंवा ती साडी घेतली की साडीमधून मला सुख मिळेल असं वाटतं. 2 कार आहेत, तरी तिसरी कार घ्यावीशी वाटते. 3 खोल्यांचं घर आहे, तरी मोठं घर घ्यावंसं वाटतं. ही सगळी रजोगुणाची आतली प्रेरणा आहे, की जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवावं आणि ते भोगावं. असं जेव्हा वाटतं, ती रजोगुणाची प्रेरणा आहे. किंवा अजून एक म्हणजे नटणं आणि मिरवणं. आता एक साधा विचार आहे बघा, की मी एक 25,000ची साडी घेतली हैदराबादमधली फेमस. काय पोचमपल्ली. 25,000ची साडी घेतली मी आणि घरामध्ये मी पोचमपल्ली साडी सकाळी उठून घातली 25,000ची. दिवसभर मी कुठे गेले नाही, माझ्या घरी कोणी आलं नाही. आणि रात्री मी ती साडी चेंज केली आणि आपल्या नेहमीच्या कपड्यात झोपून गेले. असं कधी होईल का? मग 25,000ची साडी मी जेव्हा घेऊन येते, त्याच्या आतमध्ये माझ्या मनात काय इच्छा असते? कोणीतरी पाहावं. की मी बाहेर जावं, मग लोकांनी मला विचारावं किती कौतुक सुंदर साडी करावं. ताई कुठून आणली, कौतुक करावं. म्हणजे माझा आनंद एकतर त्या साडीवरती डिपेंडंट आहे किंवा ती मी साडी घातली आणि गेले कुठे आणि बाकी सगळ्यांनी 1-1 लाखाच्या साड्या घातल्या म्हणून माझ्या 25,000च्या साडीकडे कोणी बघितलंच नाही म्हणून मला दुःख होतं. म्हणजे एक तर मला साडीमधून सुख मिळतं आणि त्या साडीने होणाऱ्या स्तुतीमधून सुख मिळतं. आणि अशा प्रकारचा हा जो पॅटर्न आहे, ह्याच्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही. हा नरदेह असा साड्या घालून मिरवण्यासाठी आपल्याला मिळालेला नाही. तर हे जेव्हा मला नटण्याची, मिरवण्याची उर्मी येते आतून, ती रजोगुणाची आतली प्रेरणा आहे. हे ओळखावं सुरुवातीला. साधकांनी फक्त आयडेंटिफाय करावं. एका दिवसात ही प्रेरणा निघून जात नाही. एका दिवसात काही हे सगळे आतले उर्मी बंद पडत नाहीत किंवा क्षीण सुद्धा होत नाही. पण सुरुवातीला हे ओळखावं. आणि सत्वगुणाची अभिव्यक्ती आहे की एकाग्र चित्त, शांत मन किंवा आपण एखादं पुस्तक हातात घेऊन बसलो किंवा पुस्तक सोडा आपण टीव्हीच्या समोर बसलो तर आपण एक चॅनल 15 मिनिट तरी शांतपणे बघतो का? त्या 15 मिनिटात आपण 10 वेळेस चॅनल चेंज करतो, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. हातामध्ये फोन घेतला तर आपण एक मेसेज पूर्ण वाचतो का? तो वाचताना आपण 10 ठिकाणी 10 गोष्टी करतो. तर ही चित्ताची एकाग्रता होत नाही कारण रजोगुण प्रबळ आहे. मग चित्ताची एकाग्रता कुठल्याही एका कृतीमध्ये होत असेल तर याचा अर्थ सत्वगुण चांगला आहे. ज्ञानाची ओढ आणि मुख्यतः व्यवहारातले पण एखादी व्यक्ती जेव्हा कुठलंही ज्ञान संपादन करते तेव्हा त्याच्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे. परमार्थासाठी तो अजून प्रबळ असणं आवश्यक आहे. किंवा तल्लख आकलन शक्ती, जे ऐकलंय ते लक्षात राहणं, जे ऐकलंय ते समजणं, हे सगळी सत्वगुणाची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात साधक म्हणून माझ्यामध्ये कुठला गुण प्रबळ आहे हे ओळखावं. सत्वगुण अधिकाधिक प्रबळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरी व्यक्ती जेव्हा एखादी तिने येऊन मला असं बोललं, तिने येऊन माझ्याकडे असं बघितलं, तिने येऊन माझा अपमान केला, ती येऊन मला 4 अद्वा तद्वा शब्द बोलून गेली म्हणून जे आपण डिस्टर्ब होतो ते डिस्टर्ब होण्यापेक्षा ती व्यक्ती त्या क्षणी रजोगुणाच्या प्रभावाखाली होती म्हणून तिने अशी आरडाओरड केली. त्या व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून न बघता एक केवळ 3 गुणांचं कॉम्बिनेशन असं जर आपण बघायला शिकलो, तिने निंदा केली, तिने अपमान केला, तिने मला अमुक तमुक बोललं, ती तमोगुणाच्या प्रभावाखाली होती, रजोगुणाच्या प्रभावाला खाली होती. एखादा नशेमध्ये जो माणूस असतो आपण त्याचं बोलणं सिरियसली घेतो का? नाही घेत.
मग तसा तो रजोगुणाच्या नशेमध्ये आहे, म्हणून त्याला उत्तर द्यावं जे काही व्यावहारिक सत्तेत आवश्यक येते, पण स्वतः डिस्टर्ब होऊ नये. कारण की हे सगळे गुणांचे गुणागुणेषु वर्तन्त, सगळा 3 गुणांचा हा खेळ चालू आहे. मुख्य या सगळ्या शास्त्राचं उद्दिष्ट काय, की आपण शांत, स्वस्थ, निर्भय, आनंदी, तृप्त, समाधानी नेहमी असावं. सुखरूप होणे, सुखाने जगणे आणि त्याच सुखामध्ये हा देह एक दिवस सोडून देणे, हे अध्यात्मशास्त्राचं मुख्य वाह! उद्दिष्ट. खूप छान. सुखरूप होणे म्हणजे मीच सच्चिदानंद रूप आहे हा अनुभव घ्यायचा. हं, हं. सुखाने जगणे म्हणजे कधीही विचलित न होता, कुठल्याही प्रसंगामध्ये डगमगून न जाता, न घाबरता, न दुःखी होता, आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण त्याच सुखामध्ये जगायचा. आणि एक दिवस वेळ आली की मग आम्ही जातो अमुच्या गावा, अत्यंत सुखाने म्हणायचं शेवटच्या क्षणी. ते जमलं तर अध्यात्मशास्त्र जमलं, ते वा. नाही जमलं तर मग रामकृष्ण हरी. खूप छान. मुक्ताताई, शांती मंत्राचा अर्थ काय? शेवटी आपण ओम शांती 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 म्हणतो 3दा, का बरं? होय. छान प्रश्न तुम्ही विचारलाय खूप. आपण जसं मी म्हटलं, की आपण माझ्या लहानपणी सुद्धा अनेकदा हे असे मंत्र म्हणले, स्तोत्र म्हणले, ओम शांती 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 म्हणलं. पण का म्हणतो हे कधीच प्रश्न लहानपणी विचारले गेले नाहीत. आणि 3दाच का शांती म्हणायची? 4 वेळेस का नाही? किंवा 2 वेळेस का नाही? असा हा मूलभूत प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, की आपल्या शास्त्रामध्ये मानवी जीवनात जेवढी काही दुःख होतात, त्या सगळ्या दुःखांचं वर्गीकरण एकूण 3 कॅटेगरीज मध्ये केलेलं आहे. हं. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. दैविक. जर आपण दासबोध वाचला तर या 3ही तापांचं विस्ताराने स्वरूप आपल्याला समजून येईल. आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या शरीराशी जोडले असलेले ताप, म्हणजे आजारपण, काय डोळ्यांचं आजारपण, ताप येणं, सर्दी, खोकला वगैरे. खूप समर्थांनी मोठं वर्णन दिलंय. आधी भौतिक ताप म्हणजे आपल्याला पंचमहाभूत किंवा इतर लोक, व्यक्ती, वस्तू, इतर लोकांच्याकडून आपल्याला होणारे ताप. जसं कोणी निंदा केली, कोणी अपमान केला, कोणी मला हर्ट होईल असं बोललं, अरे, तर हे सगळे आधी भौतिक ताप आहेत. आणि तिसरा आधिदैविक ताप ही थोडीशी शास्त्रीय संकल्पना आहे, की मृत्यूच्या पश्चात सूक्ष्म देहाला जे स्वर्गाचे नरकाचे भोग भोगावे लागतात त्याला आधिदैविक म्हणतात. तर या 3ही तापांची शांती होण्याच्या दृष्टीने जो मंत्र म्हणला जातो त्याला शांती मंत्र म्हणतात. ओम हं. शांती शांती शांती. आणि परत हेच लक्षात ठेवायचं, की नुसतं मी दिवसा इथे बघून 1008 वेळेस शांती मंत्र म्हटला, की माझे हे 3 ताप शांत होणार नाहीत. मला जो ताप आलेला आहे, खरंच जर मला सर्दी खोकला झाला असेल आणि मी इथे बसून शांती मंत्राचं जप केला नुसता, तर माझा ताप निघून जाणार नाही त्याने. माझा आजार बरा होणार नाही. आध्यात्मिक ताप त्याच्याने कमी होणार नाही. तर व्यावहारिक सत्तेत त्याची औषधं घ्या जी काय हवी असतील ती. परंतु शेवटी सांगितलेलं आहे, की जोपर्यंत आपण परमार्थ शास्त्रात सांगितला तो विवेक शिकत नाही. आणि विवेक म्हणजे काय, की हा देह मी नाही. हा देह मी नसून आत्मा नावाचं तत्व ते मी आहे. हा विवेक करायला आपल्याला शास्त्र शिकवतं. आणि हा विवेक आपण करायला शिकू तेव्हा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक तापाची शांती होते. म्हणजे उदाहरणार्थ, की रामकृष्ण परमहंस आपले होते, त्यांना कॅन्सर झाला होता. आणि कॅन्सरचे त्यांना घास गिळताना सुद्धा खूप कष्ट होत असत. परंतु त्यांना विचारलं, की हो, घास गिळताना त्रास होतोय, परंतु ते आनंदात होते. मग ते का बरं आनंदात होते? त्याचं कारण हे, की मी म्हणजे देह नाही हा पक्का अनुभव आलेला होता, देहात राहूनच. मी म्हणजे देह नसून मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे हा अनुभव आलेला असल्यामुळे देहाला होणारे ताप हे मला होत नाही. देहाला होणारा त्रास हा मला होत नाही, असं विचाराने हे अंतर निर्माण झालेलं होतं पक्क. देह हे फक्त आपण राहण्याचं एक साधन आहे, एक घर आहे, एक टूल आहे. आणि हे एकदा लक्षात आलं, हा विवेक करायला जमला, की खऱ्या अर्थाने आध्यात्मिक तापाची शांती होते. त्यामुळे या 3ही तापाची शांती व्हायची असेल तर ती विचाराने, साधनेने कमवावी लागते. नुसतं शांती मंत्राचा पठण करून ती शांती आपल्या जीवनात येणार नाही. एकीकडे आपण दुपारी शांती नावाची सिरियल बघू टीव्हीवर आणि मग इकडे रात्री शांती मंत्राचं पाठ करू, तर त्याच्याने जीवनात खरी शांती येणार नाही आपल्याला. तेथे तो विचाराची केला पाहिजे साधके. म्हणून या सगळ्या ग्रंथांचा, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करावा. फार सुंदर कृतार्थ आणि सार्थकता आपल्या जीवनाला येते या शास्त्राच्या अभ्यासाने. आणि
आतमध्ये परिपूर्ण शांती मनामध्ये आणि बाहेरून अत्यंत कार्यक्षम, एफिशियंट, इफेक्टिव्ह जीवन असं जर साधायचं असेल तर मग अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मुक्ताताई, अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात अध्यात्माशी एकरूप कसं व्हायचं हे तुम्ही सांगितलं. आमच्या मनातील गोंधळ बऱ्यापैकी कमी झालाय. बऱ्याच संकल्पना पण स्पष्ट झाल्यात. तुमचा स्वतःचा मायक्रोसॉफ्ट ते अध्यात्म हा प्रवास खरंच अद्भुत आहे. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे म्हणजे अध्यात्म. तसंच परमार्थिक प्रगती करण्यासाठी अध्यात्म हे एक अस्त्र आहे. स्वतःचा आतला एक प्रवास सुरू करायचा तर अध्यात्माच्या वाटेवर जायला हवं हे समजलं. अध्यात्म आपल्याला सकारात्मक विचार करायला शिकवतो आणि अध्यात्मातून आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. मन आपल्या हातात ठेवण्याचं सामर्थ्य यातून आपल्याला मिळतं हे तुमच्याशी गप्पा करताना तुम्ही खूप छान समजावलं. आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा नोकरी करता करता सुद्धा परमार्थ साधता येतो हे कळलं. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे उद्धरेत आत्मना, आत्मान म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवूया, स्वतःला घडवूया. ताई, आम्हाला माहितीये की तुम्ही खूप बिझी असता, पण आमच्यासाठी वेळ काढलात आणि इतक्या सुंदर बोलल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हरिओम. हरिओम. तुमचा हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे आणि अनेक वेगवेगळ्या फील्ड आणि प्रोफेशन मधल्या लोकांना बोलवून तुम्ही खूप छान माहिती सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात. तुमच्या या उपक्रमासाठी अगदी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खूप कन्स्ट्रक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह उपक्रम आहे. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या अचीवमेंट्स बद्दल आपल्याला माहिती नसतं माहिती अदरवाईज, पण तुमच्या या उपक्रमाच्या निमित्ताने हे सगळे समोर येत आहे. तर या उपक्रमाला अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तत्सत. हरिओम.